सर्वांची लाडकी आणि ताटामध्ये तोंडी लावण्याचा पदार्थ म्हणून आणि सण समारंभाच्या वेळी आवर्जून केली जाणारी अशी खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी अळूवडी बनवणार आहोत. आणि ही अळूवडी घशात खवखवू नये म्हणून त्यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता त्याच्यासाठी आपण मी अळूची पानं अगोदर स्वच्छ धुवून नितळायला ठेवलेले आहेत. आणि 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी हे घेतलेले तांदळाचं पीठ, ओवा, हळद, हिंग आणि हे तीळ घेतलेले आहेत 2 चमचे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे लाल चटणी घेतलेली आहे, खूप तिखट नाही आहे ती. आणि हे चिंच गुळाचं पाणी, मी तुम्हाला म्हटलेलं वडी आपल्या घशामध्ये खवखवू नये ना, त्याच्यासाठी आपण हा एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे. चिंच गुळाचं पाणी टाकलेलं आहे. चिंच नसेल तर लिंबू आणि गूळ टाकला तरीही चालेल. आणि आता मी याच्यामध्ये पण या पिठामध्ये पण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि चाळणीला पण तेल लावून घेतलेलं आहे. आणि अजून एक याच्यात मी या वाटणामध्ये टाकलेलं आहे ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे. हे आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे. अगोदर या पाण्यामध्येच मी हे छान भिजवून घेणार आहोत, मस्त असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर जसं पाणी लागेल ना तसं थोडं थोडं पाणी टाकून मी हे भिजवून घेतलेलं आहे. हे पहा. आणि अळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि घरचीच पानं आहेत ना, त्याच्यामुळे ना त्याला खूप असंही शिरा नसतात, त्यामुळे मी स्वच्छ धुवून फक्त पुसून घेतलेले आहेत. आणि छोटीच पानं आहेत, खूप मोठी अशी पानं नाही आहेत ही. आणि ही वडी ना शक्यतो घशामध्ये खवखवते, त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये ना याच्यामध्ये लिंबाचा रस किंवा चिंच टाकायचीच आहे आणि थोडासा गूळ. चिंच नसेल तर मग तुम्ही लिंबाचा रस टाकला तरीही चालेल. आणि अशा प्रकारे ना हे खूप सैलसर असं हे पीठ भिजवायचं नाही, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण हे छान ह्या पानांना लावून घ्यायचं आहे. एकावर एक सगळ्यात खाली मोठं पान ठेवायचं आणि त्याच्यानुसार सेमच पानं असेल तर एकावर एक ठेवले तरीही चालतील. आणि एक छोटं मोठं असेल तर सगळ्यात खाली मोठं ठेवायचं आणि त्याच्यानंतर वर छोटी छोटी असं ठेवत जायचं आहे. हे पानं सर्व सेमच आहेत, त्याच्यामुळे मी असं एकावर एक 2 ठेवलेले आहेत. परत त्याच्या उलट्या इकडच्या बाजूला हे ठेवून घेतलेलं आहे पान आणि परत त्याच्यावरती असं मी हे पीठ लावून घेते आहे. परत एक चौथं पान ठेवून घेतलेलं आहे. पानं छोटी आहेत त्यामुळे मी एकावर एक अशी 4 पानं ठेवून घेतलेली आहेत. आणि ना ही पानं घरचीच असल्यामुळे त्याच्या शिरा वगैरे काढलेल्या नाहीत. आणि पान पलटं ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे हे फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आपला रोल सुटू नये, ते सुटू नये म्हणून अजून असं आपण वरच्या बाजूने थोडंसं बेसन पीठ लावायचं आहे. आणि पॅक असं हवा जाणार नाही असं सैल घट्टसर असं हे आपण रोल बनवून घ्यायचं आहे. हे पहा. आणि ह्या इकडच्या बाजूने पण आपण आतमध्ये याचं पार्ट घालून घेणार आहोत, जेणेकरून ना आपली वडी सुटणार नाही आणि वड्या छान कट केल्या जातील. आणि चाळणीला तेल लावलेल्या अगोदरच तुम्ही पाहिलं. अशाच प्रकारे आपण हे 4-4, 3-3, 2 पानं मोठी असतील तर कमीच पानांचे आपण असे रोल बनवून घेणार आहोत. आणि एका कढईमध्ये आता मी पाणी ठेवलेलं आहे ग्लासभर, त्याच्यात एक जाळी ठेवलेली आहे स्टँड आणि त्याच्यावरती ह्या वड्यांना आपण 20 ते 15 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. पहिल्यांदा गॅस फुलच आहे आणि नंतर ना 5 ते 7 मिनटानंतर मीडियम ठेवलेला आहे. आणि सर्व मिळून आपण ना 15 ते 17 मिनटामध्ये या वड्या वाफवून घेतलेल्या आहेत. आणि वाफवल्यानंतर ना आपण या वड्या थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायच्या आहेत. गरम असताना कट केल्या ना त्या चांगल्या कट होत नाहीत, त्याच्यामुळे हा थंड झाल्यानंतर आपण कट करून घेणार आहोत. हे पहा किती छान अलगद अशी ही वडी कट होते आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आमच्याकडे तर वडी सर्वांना खूप आवडते. तुम्हाला तर तळायच्या असतील तर तळून घेऊ शकता किंवा फोडणी द्यायची असतील तरी फोडणी पण देऊ शकता. आता तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये ना आपण या वड्या अशा तळून घ्यायच्या आहेत. खूप छान खमंग कुरकुरीत खुसखुशीत आणि टेस्टी अशा झालेल्या आहेत. याच्यामध्ये आपण चटणी पण टाकलेली आहे आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे, त्याच्यामुळे ना चटणीचा कलर आणि हिरवी मिरचीची चव असं याला छान आलेलं आहे. आणि ती चटणी ना खूप अशी तिखट नाही, कलरचंच तिखट चटणी आहे ती. हे पहा. अशा आपल्याला ना सोनेरी वडी आपल्याला तळून घ्यायची आहे. पहिल्यांदा गॅस फुलच ठेवलेला आहे आणि नंतर अगदी 1 ते अर्धा मिनटानंतर ना मीडियम ठेवायचा आहे. असा मंद असा गॅसवरती वड्या तळायच्या नाहीत, मग वड्यांना खूप तेल पितात. हे पहा. अशी वडी छान आपल्याला तळून घ्यायची आहे. थोडंसंच कलर सोनेरी झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत, जेणेकरून ना आपण वडी जेव्हा तेलातून काढतो ना तरीही त्याची तळण्याची थोडीशी प्रोसेस चालूच असते. हे पहा किती छान त्या वडीला लेयर्स आलेले आहेत, अजिबातसुद्धा वड्याच्या रोल तुटलेला नाही. अशीच ही छान वडी तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी झाली आहे कमेंट करून सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.